कशा आहात सगळे? एक नंबर ना. मी आज आलोय पुण्यात गुरुवार पेठ येथे मूग भजी टेस्ट करायला. डाळ वडा पण फेमस आहे त्यांचा. चला बघूयात कसा आहे मूग भजी. काकू, मी असं ऐकलंय तुमची मूग भजी खूप फेमस आहे, तर मला काय सांगा कसं तयार करता काय? डाळ भिजवून मिसळून मशीनमधनं वाटून हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ आणि तेलाचं मोहन. कधी भिजवता वगैरे कधी काय डाळ करता? सकाळी भिजवायची डाळ सकाळी भिजवता. आणि रोळीत काढून ठेवायची, निथळायची पूर्ण डाळ. कोरडी झाली की मग मशीनमधनं वाटायची. मशीनमधनं वाटली हिरवी मिरची वाटून घालायची, मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची, तेलाचं मोहन घालायचं, करायची. काय काय आपल्या स्टॉलवर आलं? डाळ वडा, वडापाव आणि मूग भजी. डाळ वडा आहे, वडापाव आहे आणि मूग भजी आहे. चला आता पहिला आपण ट्राय करूया मूग भजी. काकू, मूग भजी कशी प्लेट दिली तुम्ही? 20 रुपये प्लेट. 20 रुपये 70 ग्रॅम, 300 रुपये किलो. अच्छा, तुम्ही वजनावर देत आहे? वजनावर मूग भजी आहे. कसं म्हटलं तुम्ही सांगा? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आणि 15 रुपयाची 50 ग्रॅम. 15 रुपयाची 50 ग्रॅम. चला बघूयात आपण. गरम गरम आहे ना. आणि वडापाव कसं दिला? 15 रुपये वडापाव, 12 रुपये डाळ वडा. डाळ वडा इथं कुठं जास्त दिसत नाही. डाळ वडा यांचा फेमस आहे. एकदा डाळ वडा दाखवतो. काकू, डाळ वडा दाखवा. हा आहे डाळ वडा. हा डाळ वडा खूप फेमस आहे आणि हे चटणी बरोबर देतात. हा डाळ वडा कसा दिला? 12 रुपये. 12 रुपयाला. आणि ही आहे मूग भजी. हा 15 रुपये. नाही, हे 20 रुपयाची आहे. हे 20 रुपयाची भजी. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हा, माईक लागला. हे मूग भजी, हे 20 रुपयाची मूग भजी. त्याच्याबरोबर दिलं जातं मिरची आणि ही भजी. काकूनी तुम्हाला काय काय आहे याच्यात हे सांगितलंच आहे. याच्याबरोबर चटणी पण सर्व केलं जातं. गरम आहे, कुरकुरीत आहे एकदम. एक नंबर आहे. नक्की टेस्ट करा. मित्राई देवीच्या चौकात आलात, खायला विसरू नका. काकूंकडे या, गरम गरम भजी खा. किती वाजता असतं आपले? 4 ते रात्री 9. संध्याकाळी 4ला. संध्याकाळी 4ला चालू होतं. ओके. किती वर्ष झाली आता? 6 वर्ष झाली. हा बिझनेस तुमचा आहे. ओके. तर डाळ वडा बघा, कस्टमर पण म्हणतात डाळ वडा. डाळ वडा खूप फेमस आहे. आपण डाळ वडा पण ट्राय करूया. आधी यांना देऊ देत, मग आपण डाळ वडा ट्राय करू. मला डाळ वडा खूप लोक खात आहेत, तर मला डाळ वडा दाखवा कसा आहे काय टेस्ट दाखवा. आणि चटणी पण द्या. चटणी फेमस आहे. मिरची आणि चटणी. टेस्ट करतो आधी. कुरकुरीत आहे. डाळ वडा एक नंबर आहे. मूग भजी पण आहे, डाळ वडा पण आहे आणि वडापाव पण आहे. नक्की टेस्ट करा. खूप छान आहे. डाळ वडा पण खूप छान आहे. एकदा विचारूया डाळ वडा कसं तयार करतात. डाळ वडा कसं तयार करतात? हरभऱ्याची डाळ भिजत घालायची, रोळी ठेवून निथळून घालायची 2 तास आणि मग मशीनवर वाटायची. काय काय असतं? मिरची, आलं लसूण आणि कांदा आणि कोथिंबीर. हे कुरकुरीत कसं काय होतं पण एवढं म्हणजे छान कुरकुरीत? पूर्ण डाळ कोरडी झाली पाहिजे वाटताना, मशीनवर वाटताना, मग ते कुरकुरीत होते. ही चटणीमध्ये काय काय आहे? चटणीत पंढरपुरी डाळ, शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, जिरं, साखर, मीठ, लिंबू, मिरची. काकूंनी सांगितलं याच्यात काय काय घालतात ते. मला तर खूप आवडला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार सर.
काय नाव आपलं? प्रशांत विचारे. दादा तुम्ही कधीपासून खाता इकडे? आता जवळ आता हे जवळ मला वाटतं 7-8 वर्ष झाले असेल मी इथं येत असतो खायला. नाही इकडे जवळपास झालं तर इथं येतोच. अच्छा म्हणजे डाळ वडा हो डाळ वडा खाण्यासाठी. हो एक नंबर आहे. हो एक नंबर आहे. डाळ वडा खातोय एक नंबर आहे. खरंच खूप छान आहे. टेस्टला एक नंबर लागते. चटणी पण खूप छान आहे. डाळ वडा जो आहे ना कुरकुरीत आहे एकदम. मला तर खूप आवडला डाळ वडा. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या एरियामध्ये असं काही फेमस असेल तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला शूट करता येईल आणि खाता पण येईल.